मी पुनश्च आपल्या सर्वांचं एकदा स्वागत करतोय. विद्याभारती ई पाठशाळा निर्मित ई कंटेंट या उपक्रमामध्ये मी दत्ता भांगे, भारत विद्यालय हिंगणघाट, विषय इतिहास व राज्यशास्त्र, प्रकरण दुसरे, भाग 2, इतिहास लेखन भारतीय परंपरा. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ. इतिहास काळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वांचा अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कॅनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सन पूर्वी 3ऱ्या सहस्त्रकांपर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांचा प्रभाव असलेला दिसतो. जेम्स मिल याने लिहिलेल्या द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश सरकारने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. त्यांच्या लेखनात वस्तुनिष्ठ इतिहास दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीचा किंवा पैलू संबंधीचा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँड डफ यांचे नाव महत्वाचे आहे. त्याने हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखनाची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँड डफ यांच्या लेखनातही उमटलेली दिसते. डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि विका राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली, वास्तववादी इतिहास लेखन, भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अभ्यास अंतर्भाव होतो. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. 1922 ते 1937 दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांचा अभ्यासात चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकांचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अधिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेशात या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद जर्मन भाषेत केला. द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. ऋग्वेदाचे संकलन करून त्यात 6 खंड प्रसिद्ध केले. ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. एडवर्ड सय्यद या विद्वानाने प्राच्य विद्वानांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम केले. राष्ट्रवादी इतिहास लेखन. 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्यापासून महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्याने विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला.
असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सकपूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा कुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिराशी, अनंत सदाशिव आतेकर. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपण इतिहास आणि लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थळे आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत असे त्यांचे मत होते. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. भारतीय ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासनाची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. मार्क्सवादी सबाल्टर्न इतिहास, 2 वंचितांचा इतिहास, स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा विचार मध्यवर्ती होता. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, शरद पाटील यांचे योगदान महत्वाचे आहे. डांगे हे कम्युनिस्ट पक्षांच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उत्तम उदाहरण. वंचितांचा सबऑल्टर इतिहास, वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्वज्ञांचे स्थान महत्वाचे आहे. वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोक परंपरा हे एक महत्वाचे साधन मानले गेले. वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो. महात्मा फुले आणि गुलामगिरी या पुस्तकात शूद्राती शूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्यात होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. स्त्रीवादी इतिहास लेखन, भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. त्यावर प्रकाश टाकणे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानांचा विचार नव्याने होणे आवश्यक होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेल्या विपुल लेखनांपैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे ग्रंथ इतिहासांचे वंचितांच्या इतिहासांचे उदाहरण म्हणून सांगता येतील. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्थांना विरोध करणारे लेखन केले. सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेली स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. सन 1888 मध्ये पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयावर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्री शोल्ड्स, फेमिनिस्ट
एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले. यात शर्मिला रगे यांचे लेखन महत्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज या दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकर घोष सरदेसाई, त्र्यंबकशंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. अलीकडच्या काळात यदी फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळीचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समर्थरित्या विकसित होत गेलेली दिसते. धन्यवाद.